मनोज जरांगेंचा आजही आझाद मैदानातच मुक्काम। मुंबई पोलिसांकडून आंदोलनांना अटी शर्तीसह 1 दिवसाची वाढीव मुदत, तर मुदतवाढ देण्यामागे षडयंत्र असल्याची जरांगे पाटलांना शंका। मुंबईतलं मराठा आंदोलन 4 सप्टेंबरपर्यंत लांबवण्याची जरांगेंची रणनीती। बुधवारी आणखी आंदोलक मुंबईमध्ये आणणार असल्याची जरांगेंची ग्वाही। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका, तर आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आरक्षणाच्या लढाईमध्ये ओबीसी ही मैदानात। नागपूरमध्ये उद्यापासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर। ठाण्यामध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। नागपूर जिल्ह्यामध्ये 1000 नोकरदार लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव। लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन उलट तपासणी। राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार। मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। लालबागच्या राजाला भरभरून दान। आतापर्यंत 73 कोटी 10 लाख रुपयांची देणगी तिजोरीमध्ये जमा।